नमस्कार. आज आपण सर्व महाराष्ट्राची लाडकी डिश पोहे कसे बनवायचे ते बघू. त्यासाठी लागणारं साहित्य: पोहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता. फोडणीसाठी लागणारं साहित्य: जिरे, मोहरी, हळद, शेंगदाणे, चवीपुरतं मीठ आणि तेल. फोडणीसाठी सर्वप्रथम तेल ओतू. त्यानंतर शेंगदाणे टाकून तेलामध्ये खरपूस भाजून घेऊ. शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर फोडणीसाठी सर्वप्रथम कढीपत्ता, जिरे, मोहरी, बारीक चिरलेली मिरची, छान फोडणी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान भाजून घेतल्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालू. चवीनुसार मीठ, घालून कांदा पुन्हा एकदा परतून घेऊ. त्यानंतर पोह्याला छान कलर येण्यासाठी चिमूटभर हळद टाकू. वरून थोडासा लिंबू पिळू. हे सर्व झाल्यानंतर भिजवलेले पोहे घालू आणि छान परतून घेऊ. शेंगदाणे, त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालू. तुम्ही पाहू शकता आपले सुंदर असे पोहे तयार. त्याच्यामध्ये सर्व करताना तुम्ही ओलं खोबरं किंवा बारीक शेव घालून सर्व करू शकता आणि वरती मस्त असा लिंबू. चला तर मग आनंद घ्या सुंदर अशा पोह्यांचा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसाठी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.